अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर की। भारतीय जनता पार्टी की जानिब से गांव चलो अभियान शुरुआत की गई है और जिस तरह से 4 फरवरी 2024 को जिंतूर विधानसभा मतदार संघ की आमदार मेघनाताई बोर्डीकर, इन्होंने 4 फरवरी 2024 से 11 फरवरी 2024 तक जिस तरह से यहां पर पत्रकार परिषद में मालूमात दी है कि गांव चलो अभियान शुरू किया गया और गांव चलो अभियान केंद्र और राज्य में हर तरह से किया जाएगा। हर तरह से मतदाता का मत परिवर्तन भारतीय जनता पार्टी की जानिब किया जाना है, जिसको लेकर केंद्र से जितने भी स्कीम आई है, इन स्कीम का यूटिलाइजेशन आम आदमी तक पहुंचा है या नहीं, इस बात का भी जायजा लिया जाएगा। और भारतीय जनता पार्टी के तमाम लोग जिस तरह से काम कर रहे हैं, इसी के चलते महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रशेखर बावनकुळे, इनके साथ में राज्य के तमाम केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, इन्होंने जिस तरह से गांव में एक दिन और रात रुकना है और गांव वासियों की स्थिति का जायजा लेना है और उनके मत को परिवर्तन करना है, उनके मन को परिवर्तन करना है भारतीय जनता पार्टी की तरफ, जिसके चलते 4 फरवरी 2024 को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, जिसमें आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे, उसी के साथ में संतोष मुरकुटे, भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष परभनी ग्रामीण राजेश देशमुख, जिला अध्यक्ष महानगर डॉक्टर उमेश देशमुख, भारतीय जनता पार्टी के प्रदेश प्रवक्ते आनंदराव भरोसे, भाजपा नेते सुभाष आंबट, गांव चलो अभियान के जिला संयोजक परभनी डॉक्टर केदार खटिंग, लोकसभा सह समन्वयक संजय जी शेड़के, गांव चलो अभियान के महानगर संयोजक राजेश देशपांडे सो, विस्तराताई चौधरी, महिला जिला अध्यक्ष मंगलाताई मुदगलकर, बालाजी रुद्रवार, गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ के प्रमुख विलास बाबर, संजय शेड़के, संयोजक आकाश लाहौट, मोहन कुलकर्णी, सुनील देशमुख, सुप्रियाताई कुलकर्णी, रितेश जैन, इन्हीं के साथ में बड़ी तादाद में भारतीय जनता पार्टी के तमाम जिले भर के पदाधिकारी और कार्यकर्ता इस वक्त मौजूद थे। भारतीय जनता पार्टी की जानिब से जिस तरह से देश के हर नागरिक को फैसिलिटीज़ दी जा रही है, हर सुविधा दी जा रही है, वो फैसिलिटी और सुविधा गाँव तक पहुँची है कि नहीं, मतदाता तक पहुँची है कि नहीं पहुँची है, इस बात का ही जायज़ा लेने के लिए भारतीय जनता पार्टी की जानिब से 4 फरवरी 2024 से 11 फरवरी 2024 तक इस अभियान को चलाया जाना है, जिसको लेकर आप भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता एक गांव में एक रात और दिन डालेंगे और यहां के तमाम लोगों का मन और मत परिवर्तन भारतीय जनता पार्टी की जानिब करेंगे। आने वाले 2024 को लोकसभा में जिस तरह से भारतीय जनता पार्टी को अपनी सीट्स पूरी तरह से विनर करना है, उसी को लेकर ये अभियान शुरू किया गया है। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी के जिंतूर विधानसभा मतदार संघ की आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे और उसी के साथ में जिंतूर विधानसभा मतदार संघ के माजी आमदार राम प्रसाद जी बोर्डीकर, इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया इस बात को लेकर दी है, आइए जानते हैं। पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात कार्यामुळे ज्या ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना मोदी की गॅरंटी ही समजलेली आहे। 10 वर्षामध्ये त्यांनी जे काही घोषणा केल्या होत्या, ज्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रॉमिसेस भारताच्या जनतेला केले होते, ते सगळे काही वादे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि हीच मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलला जाणार आहोत। 24 तास त्या बूथवरती राहणार आहोत आणि पक्षाच्या हे ध्येय धोरण मोदीची गॅरंटी कशा पद्धतीने पूर्ण झालेली ती आणि हे आता काल जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पातील ज्या गोष्टी ह्या भविष्यासाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या योजना मोदीजी येणाऱ्या दिवसांमध्ये आखणार आहेत, त्याबद्दल सुद्धा आम्ही गावामध्ये गेल्यानंतर चर्चा करणार। आजच्या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन हे असं माध्यम आहे की जगातली न्यूज प्रत्येकाला काही सेकंदामध्ये या ठिकाणी मिळू शकते, पोहोचू शकते आणि आपल्या परभणी जिल्ह्यातील जेवढे पण यूट्यूब चॅनल्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने न्यूज पोहोचवण्याचं काम मग जगभरातील असो, देशातील, महाराष्ट्रातील, आपल्या गाव पातळीवरतील, आपल्या जिल्हा पातळीवरतील बातम्या काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। असंच काम चांगलं राहू द्या, चांगल्याला चांगलं म्हणा आणि जे चुकलं त्याला धडा शिकवायला तुम्ही कुठे कमी पडू नका, एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर 4 फेब्रुवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत गाव पातळीवर लोकांची भेट घेणार आहेत, कशा पद्धतीने परभणी लोकसभा मतदारसंघात आपण कार्य करणार? परभणी लोकसभा मतदारसंघाची प्रमुख म्हणून माझी निवड केलेली आहे भारतीय जनता पक्षाने।
आणि हे जे कार्यक्रम 4 ते 11चे जे कार्यक्रम आहे, गाव चलो अभियान, यापूर्वी घर घर जाऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची केंद्रातल्या 9-10 वर्षाच्या कामगिरीची आणि महाराष्ट्रात सुद्धा मागच्या 14 ते 19 पर्यंतच्या कामाच्या संदर्भातली संबंध माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने हे अभियान आपलं भारतीय जनता पक्षाने काढलेलं आहे. आणि म्हणून या अभियानामध्ये परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये, तांड्या असो, वाडी असो, गाव असो, शहर असो, त्या शहरामध्ये प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, मग तो खासदार असो, आमदार असो, माजी असो, आजी असो, सर्व पदाधिकारी त्या पद्धतीने नियोजन केले, त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला जाणार आहेत आणि मुक्कामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांची असेल, युवकांची असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या योजना असतील, त्या प्रत्येकाच्या माणसाला भारतीय जनता पक्षाने ज्या काही योजना आजपर्यंत काढल्यात त्या मिळाल्यात का नाही हे पाहतील आणि जे पात्र सभासद राहिले त्याच्याही नोंदी घेतील. मग ते उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मग मत नोंदणी कार्यक्रम असो, त्याच्यातले काय उणिवा आहेत, काय परिस्थिती आहे, बूथ कुठं आहेत, कुठे ठेवलेल्या आहेत, त्या अडचणीच्या आहेत का सुलभ आहेत, या सगळ्या गोष्टी तर एकंदरीत या अभियानामध्ये घ्यावं आणि येणाऱ्या लोकसभेला सज्ज राहावं अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. आणि या उपक्रमाला भारतातल्या प्रत्येक गावागावातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे काम हाती घेतले. मला निश्चित खात्री आहे की प्रत्येक माणसापर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पोहोचेल आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारत हा भारतीय जनता पक्षमय झाला अशी परिस्थिती तुम्हा आम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. 2024 साठी लोकसभेला माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर असणार आहेत का डॉक्टर खटिंग साहेब असणार आहेत? खटिंग सर असतील किंवा बोर्डीकर असतील का आणखी इतर कोणी असतील, यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार परभणीला उभा राहणार आहे. कमळ हीच निशाणी राहणार आहे आणि तो कोणी जरी असेल तर तो इथं निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व एका दिलाने एका मनाने प्रयत्न करणार आहोत. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो. न्यूज कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।